नाही. मी ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही. हा कार्यक्रम सारथीचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या ऐवजी म्हणजे आमदार खासदारच्या ऐवजी नरेंद्र पाटील बसणं योग्य राहील एवढंच म्हणलं. निघून जावं का बसावं हा त्यांचा विषय, मी काय सांगू शकतो त्याच्यामध्ये. अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका. ओ मोहिते, तुम्ही यांना आत पाठवू नका. अरे तुम्ही कोण ठरवणार आहे अभिमन्यूजी? तुम्ही अजूनही स्वतःला ओएसडी समजता का? एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही. त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत. त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत. मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून त्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. नाही, पण अशा पद्धतीने मग ते निघून का गेलं? निघून जावं का बसावं हा त्यांचा विषय, मी काय सांगू शकतो त्याच्यामध्ये. पण मी त्यांना एवढंच तुम्ही ब्राह्मण म्हणून बसणं योग्य नाही. मी ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही. हा कार्यक्रम सारथीचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या ऐवजी म्हणजे आमदार खासदारच्या ऐवजी नरेंद्र पाटील बसणं योग्य राहील एवढंच म्हणलं. ते म्हणले मग दुसऱ्यांसाठी काय म्हणले, मलाच का म्हटले असं पण त्यांचं म्हणणं आहे. दुसरं कोणाला म्हणलं पाहिजे? बाकी पण लोक होते. एकच आहे का? खुर्ची एकच होती रिकामी, ते पण अण्णांची होती. मान्य अण्णा नाही आले बनसोडे साहेब, त्याच्यामुळं रिकामी खुर्ची ठेवण्यापेक्षा ह्यांचा मान आहे नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ अध्यक्ष त्यांनी बसावं अशी विनंती केली. काही कामानिमित्त म्हणजे अर्थातच गंभीर परिस्थितीतली एक केस होती, त्या संदर्भात ते भेटले. मी पण एक अशीच गंभीर केस घेऊन आले होते. ज्यांच्या विषयी ती केस होती, जे न्यायासाठी झगडतायत ते माझे मराठा समाजातले बांधव होते. त्यांना मी घेऊन गेले होते. अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका. ओ मोहिते, तुम्ही यांना आत पाठवू नका. अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे. मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे. देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे. देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं. तुम्ही कोण ठरवणार आहे अभिमन्यूजी? तुम्ही अजूनही स्वतःला ओएसडी समजता का? तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही? तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आत सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आत सोडू नका? हे तुम्ही ठरवणार का? पुण्यात तुम्ही कार्यक्रम करताय, आम्ही पण इथले कोणीतरी छोटे कार्यकर्ते का असेना, पण आम्ही पण निष्ठावान कार्यकर्ते आहोत ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.